आहोत। आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते साहेबांचा आपण यथोचित सन्मान करावा। खरं तर सह्याद्री प्रतिष्ठान पेण चे सचिव आहेत प्रवीणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आमचे आदरणीय रवींद्र भोईर साहेब जे हिमांशू एंटरप्राइजेसचे सर्व आहेत आणि टीमचे पुरस्कर्ते देखील आहेत, त्यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावर होतोय। प्रवीणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आलेल्या पाहुण्याचं प्रत्येक पाहुण्याचं या ठिकाणी यथोचित स्वागत मान सन्मान ही आमची परंपरा या ठिकाणी राखण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि याच दरम्यान या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत सन्माननीय राकेशजी मोकल साहेब, युवा सेना पेण तालुका अधिकारी। आदरणीय गणेशजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करतोय साहेबांचं इथे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करावं। सन्माननीय आदरणीय राकेशजी मोकल साहेब, युवा सेना पेण तालुका अधिकारी यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान होत आहे। यानंतर सन्माननीय दिलीपजी जामुग्रे साहेब दुर्ग सेवक यांचं देखील शुभागमन आज या स्पर्धेच्या निमित्तानं झालेलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मान करत आहोत। अगदी अमूल्य वेळ काढून ही सर्व मान्यवर मंडळी आज या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं या व्यासपीठाची शोभा या सर्व मान्यवरांच्यामुळे आज या ठिकाणी वाढलेली आहे आणि म्हणूनच त्यांचं यथोचित आम्ही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत। या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय समीरजी म्हात्रे साहेब यांच्या संकल्पनेतून बॉक्स आहे तो जरा खाली करा। प्रेक्षकांना विनंती आहे की बॅटिंगचा जो बॉक्स आहे तो खाली करायचा आहे, खेळाडूंना तिथे बसण्याची व्यवस्था आहे। यानंतर सन्माननीय केतनजी म्हात्रे साहेब सह्याद्री प्रतिष्ठान पेण विभाग अध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत। पहा आदरणीय गणेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन साहेबांचा यथोचित सन्मान आम्ही आमच्या या मुख्य व्यासपीठावर करीत आहोत। याचबरोबर सन्माननीय कुमारजी नाईक साहेब हे देखील आमच्या या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे। स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील आम्ही सन्मानित करीत आहोत। धन्यवाद सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या ठिकाणी शब्दसुमनाने आभार व्यक्त करतोय आणि या ठिकाणी आपण जाऊया मॅच कडे। एकीकडे आपण पाहतोय सरखेल कान्होजी आंग्रे अलिबाग वर्सेस सिद्धवेट ट्रॉफी फायटर। टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सिद्धवेट ट्रॉफी फायटर टीमने घेतलाय आणि या ठिकाणी फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी आपण पाहतोय। तर सरखेल कान्होजी आंग्रे टीम कशा पद्धतीने हा खेळ होईल पाहण्यासाठी ऐकण्यासाठी जाऊया। आमचे आदरणीय संजयजी डंगर यांचा आवाज आपल्या समोर असेल कमेंट्री बॉक्स मध्ये। चला तर आपण संजयजी डंगर साहेब यांच्याकडे जाऊया। धन्यवाद, सभी का स्वागत है सह्याद्री चषक 2022 समीर म्हात्रे आयोजित इस चषक के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। आज का अंतिम दिन है, फाइनल दिन है और फाइनल दिन के लिए 40+ की टीमों को आमंत्रित किया गया है। इनसे पहले 3 दिन लगातार टूर्नामेंट्स में हर टीम अपने हर दिन का हकदार बन के फाइनल तक पहुंच चुकी है और इंतजार होगा आज का जहां यहाँ 8 टीम अपना संघर्ष और कड़ी मेहनत कर रहे हैं। इससे पहले कि यह पहला राउंड का मुकाबला होगा ट्रॉफी फाइटर्स वाशी विभाग और इसके खिलाफ है कान्होजी आंग्रे अलीबाग। पेण और अलीबाग के बीच में होने वाला ये एक जबरदस्त मुकाबला। टॉस जीतने के बाद ट्रॉफी फाइटर्स ने फील्डिंग का फैसला किया है और हालांकि बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है अलीबाग को। महेश और चंद्रकांत दोनों ओपनिंग बल्लेबाज मैदान की तरफ जा रहे हैं।
दोपहर का समय है, हवा भी काफी तेज है और लक्ष्य होगा बड़े रनों का, ताकि यही एक समय होता है कि जिसके साथ एक बड़ा स्कोर खड़ा किया जा सकता है। मैच में थोड़ी सी अभी भी रुकावट है, अंपायर्स कुछ जांच कर रहे हैं और इसके बाद मुकाबला जारी होगा। ट्रॉफी फाइटर्स के सभी 11 खिलाड़ी मैदान के अंदर है, फील्ड पूरी तरह से तैयार और दोनों बल्लेबाज मैदान में दाखिल हो चुके हैं। पूरी तरह से लाइव यह समीर महात्रे की तरफ से बड़ी उपलब्धि है यह क्रिकेट के क्षेत्र में, जिनकी तारीफ की गई है। जहां महाराष्ट्र के जितने भी गढ़ है, किले हैं, उनका संरक्षण करने का काम उनकी संस्था करती है और उनका योगदान मानो कोई कमी नहीं है। समीर महात्रे के बारे में एक ही कहा जा सकता है, उसका एक ही हुनर है कि जो मैं बोलता हूं वो करता हूं और जो मैं नहीं बोलता वो भी डेफिनेटली करता हूं। ये इसके लिए बहुत बड़ा सटीक इक्वेशन बनता है। तो आज उन्होंने यहां इस कोटला मैदान में संभाजी महाराज का जहां इस मैदान को नामकरण किया गया है और बढ़िया मैदान है। एक जमाना था यहां पानी भरा करता था, लेकिन पूरी पाबंदी लगा दी है पानी को और इस प्रकार से मुकाबला जारी होगा। पहली गेंद लेकर आ रहे हैं ट्रॉफी फाइटर्स की तरफ से, मुकाबला शुरू होने जा रहा है। अंपायर की तरफ से टाइमिंग का इशारा हनुमान नाइक व अंपायर से और पहली गेंद राइट आर्म ओर फेंकने के लिए तैयार। महेश इंतजार कर रहे पहले गेंद का, पहली एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद को खेला, बाउंड्री लाइन की दिशा पर जा रही है। यहां फील्डर वहां मौजूद है लेकिन गेंद को फील्ड नहीं कर पाया। पहले शानदार शुरुआत, एक अच्छा टाइमिंग शॉट कर दिया, जहां गेंद की दिशा थी वही दिशा दिखा दी यहां महेश ने। पहली शुरुआत ट्रॉफी फाइटर की तरफ से फर्स्ट गेंदबाज है मिलिंद, एक काफी अच्छी नामांकित टीम है, जबकि फाइनल हासिल किए हैं, ट्रॉफियां हासिल की है और ट्रॉफियों तक पहुंचने के हकदार बनते हैं, ऐसी टीम है। देखना है कि इस वक्त उनका मुकाबला है, इस वक्त मुकाबला है यहां अलीबाग के खिलाफ। अलीबाग की ओपनिंग जोड़ी पहली गेंद को बाउंड्री लाइन पार करते हुए 4 रनों के लिए एक अच्छी शुरुआत मानी जाएगी, लेकिन मिलिंद है अभी फिर एक बार और लेफ्ट साइड और द विकेट, वहां फील्डर कोई मौजूद नहीं है, सेफ शॉट है लेकिन गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर एक ही बाउंस में। बिल्कुल लगातार ये दूसरी बाउंड्री बल्ले से आ रही है महेश के। आज के दिन में सह्याद्री चषक 2022 के लिए बहुत सारे अतिथि यहाँ विजिट करने आएंगे, एक शुभेच्छा देने के लिए आ जाएंगे और बिल्कुल ताकि समीर महात्रे की जो व्यक्तित्व है ये पूरे रायगढ़ में फैला हुआ है। और ये अगली गेंद होगी मिलिंद की। महेश तो छा गए हैं, फिर एक बार उन्होंने पीछे हट गए, बैकफुट पर गए थे लेकिन फील्ड नहीं कर पाए, बहुत नजदीकी मामला था। 40 प्लस के खिलाड़ी है, 40 प्लस यानी कि बिल्कुल 40-42 के आगे, कुछ तो प्लेयर्स 50 के आगे है। और जिस प्रकार से अपने जमाने में क्रिकेट को जो योगदान दिया था, क्रिकेट को अपने पक्ष में किया था, ऐसे दिग्गज खिलाड़ी यहां मैदान में देखने को मिल रहे हैं। और सभी दर्शक और सभी खिलाड़ियों को मैं दावत देने जा रहा हूं, 12 तारीख से सरपंच चषक यहां नगर पालिका मैदान में श्रीराम बलौली की तरफ से शुरू होने जा रहे हैं। 12, 13, 14, 15 4 दिन चलने वाला यह टूर्नामेंट, यहां 15 तारीख को फाइनल है। सरपंच चषक संजय डंगर की तरफ से आयोजन किया गया। ओ बिल्कुल ब्लॉक में डाला था गेंद, उतने ही सम्मान दिया, रक्षात्मक खेला। यहां गली पे निकलती हुई ये गेंद 1 रनों के लिए, बिल्कुल हर गेंद पे रन आ चुकी है। पहले 2 गेंदों पे 2 बाउंड्री आई और दूसरे 2 गेंदों पे सिंगल रन, यानी कि 10 रन हो चुके स्कोर बोर्ड पे। 4 गेंदों का मुकाबला हुआ, महेश ने अपने व्यक्तिगत तौर पे 3 गेंदों का मुकाबला किया और 9 रन बनाए। फिर एक बार महेश स्ट्राइक पे, एक शानदार पार्टनरशिप और शानदार शुरुआत माननी पड़ेगी। 10 पर स्कोर, कोई विकेट नहीं, बड़ा शॉट करने का प्रयास, वहां फील्डर मौजूद है लेकिन देखना कि गेंद को फील्ड करते कि नहीं। गेंद को फील्ड किया, गेंद अभी तक नहीं उठाया और इससे पहले कि 2 रन आसानी के साथ। बिल्कुल एक अच्छी नजर है, निगाह है गेंद के ऊपर महेश की। खेलने का टाइमिंग देखिए, ऐसा लग रहा है कि ये शॉट नहीं जाएगा, लेकिन समय पे बैट का यूज करते, उपयोग करते हैं और इतना सटीक उपयोग करते हैं, जैसे गेंद होती है वैसे बल्ले का प्रयोग होता है। 2 रन आ चुके, 12 पर स्कोर। अगर बाउंड्री आ जाती है तो सम्मानजनक स्कोर हो जाएगा इस ओवर में। आखिरी गेंद होगी मिलिंद की, 10-11 पैरों का रन अप, लेफ्ट हैंड ओवर द विकेट और ये बड़ा शॉट। जैसे मैंने कहा एक बाउंड्री की आवश्यकता है अच्छे स्कोर के लिए, तो ये लो बाउंड्री महेश के बल्ले से।
महेश ने अपने लगातार यहां 3 बाउंड्री आ चुकी है उनके बल्ले से और स्कोर जा रहा है अभी 16 पर। बिल्कुल अच्छी बल्लेबाजी, कोई विकेट नहीं है, कोई विकेट का पतन नहीं है, थोड़ा दबाव दिखाई दे रहा है पहले ओवर में जरूर ट्रॉफी फाइटर्स के पास, ताकि जब पहले ओवर में जब विकेट आ जाती है तो यकीनन एक बड़ा दबाव रहेगा आने वाले बल्लेबाज को, नहीं तो बल्लेबाज का जो प्रेशर है वो खुल गया है। एक अच्छी रणनीति दोनों ओपनिंग बल्लेबाज में, और माना जाता है कि जब शुरुआत अच्छी है तो उसका एंड भी, उसका अंतिम क्षण भी अच्छा हो जाता है। बाउंड्री तो देखने को मिली, अभी तक कोई यहां बल्ले से छक्का नहीं, षटकार नहीं, यहां के षटकार के हकदार बन चुके हैं योगेश पवार। लगातार 2 मैचों में उन्होंने अपना परफॉर्मेंस दिए, 250 बनाए। पहले तो उन्होंने 14 गेंदों पे 67 रन बनाए थे, 67 18 गेंदों में 67 रन बनाए थे, नॉट आउट रहे थे। और दूसरे पारी में भी उन्होंने 15 गेंदों पर 54 रन बनाए थे। यह है उनकी नॉट आउट की दोनों पारियां, और यही एक जीता विभाग में एक अच्छे प्लेयर है, स्ट्रांग बल्लेबाज है, ऑलराउंडर के रूप में खेला जा रहा है। पारगांव की तरफ भी एक अच्छा मुकाबला हुआ, पारगांव तो परास्त कर दिया, तो एक कॉन्फिडेंस बन जाता है, मनोविज्ञान से एक बढ़त मिलती है। और देखना कि ये बढ़त कहां से आ रही है। रवि अभी गेंदबाजी के लिए काफी चतुर गेंदबाज है, भले ही उनके गेंद में काफी गति नहीं है, लेकिन इस गति का सही परिवर्तन करते हैं बल्लेबाज के ऊपर। बिल्कुल नरेश है कीपर के लिए एक अच्छे खिलाड़ी है, और स्टंप के करीब रखे हैं उन्होंने। लेफ्ट हैंड बल्लेबाज चंद्रकांत अभी स्ट्राइक एंड पर होंगे, ताकि स्कोर है अभी 16 पर। बिल्कुल 16 में से 14 रन पर खेल रहे हैं महेश। एक अच्छी पारी की शुरुआत की है उन्होंने। 4 ओवर का मुकाबला होगा, 24 गेंदों में से 18 गेंद अभी भी शेष है, और दूसरे गेंदबाज अभी देखने को मिल रहे हैं बॉलिंग मार पर रवि। एक बड़ा अनुभव है, वड़खल के टीम से पहले खेला करते थे, एक नामांकित वड़खल की टीम थी, बहुत माहिर खिलाड़ी थे उनके टीम में, और अभी तक उन्होंने अपना फॉर्म बरकरार रखा है। रवि काफी अनुभव के साथ बल्लेबाजी और गेंदबाजी में इस्तेमाल होते हैं, एक स्विंग करते हैं गेंद को, और देखना है कि ये लेग स्टंप ऑफ स्टंप दोनों ब्रेक देते हैं, बल्लेबाज को चकमा देने में सक्षम रहते हैं। पहली गेंद होगी, ये देखिए धीमे गति से, और बिल्कुल शॉर्ट लेग की दिशा से गेंद जा रही है फाइन लेग के बाद, और ये गेंद को फील्ड करने से पहले गेंद जरूर फील्ड किया है, और 3 रन। बिल्कुल अच्छी गेंद थी लेकिन फील्ड नहीं किया। अच्छा अगर फील्ड करते तो शायद इस गेंद को 1 रन पे रोकना होता था। स्ट्राइक आ चुकी है महेश के पास, और महेश वही चाहते हैं कि ज्यादा स्ट्राइक महेश के पास होंगे तो ज्यादा से ज्यादा रन मिल सकते हैं अपने टीम के लिए, ताकि उनके बल्ले का पूरा प्रयोग किया है। अभी तक पहले ओवर में 3 बाउंड्रीज उनके बल्ले से आई है। पहले ओवर में बिना नुकसान के साथ 16 रन बनाए थे। शानदार माहौल है। थोड़ा नए साल की सभी को शुभकामनाएं। 2022 में हर साल में कुछ ना कुछ होता ही है, लेकिन 2022 का जो लक्ष्य है वो है रशिया और यूक्रेन के बीच में होने वाला युद्ध, और बिल्कुल इस युद्ध के साथ 2023 का आगाज हो चुका है। नए साल में नई उम्मीदें और नए हौसले के साथ आगे बढ़ना चाहिए। कल शराब पी है, आज पीना बंद करोगे तो ये नया साल उमंग भरा होगा। ओ ये देखिए, ये है उनके अंदर की बिल्कुल चतुराई। बिल्कुल बल्लेबाज को देखते, अंतिम क्षण तक देखते, और इस पोजीशन को जांचने के बाद उन्होंने गेंद को इस्तेमाल करते। भले ही गेंद में ज्यादा तेजी नहीं है, लेकिन सटीक गेंदबाज होते। 2 बॉल फेंके अभी तक महेश के लिए। फिर एक बार ये हवा में है, रवि खुद जा रहे इस गेंद के नीचे, और ये विकेट। काबिल तारीफ भी ये गेंदबाज है, और जिस प्रकार से पहले ओवर में दबाव आया था, वापसी करना इतना आसान नहीं था। 3 गेंदों में केवल 3 रन आ चुके, पहले गेंद पे ही 3 रन मिसफील्ड के दौरान आ चुके थे। लगातार 2 बॉल, जिसमें तीसरे गेंद पर विकेट हासिल किया। आउट होने वाले खिलाड़ी महेश। पहले ओवर में उन्होंने बल्ले का प्रयोग किया था, बिल्कुल शानदार अपना परफॉर्मेंस दिया था। 16 रनों पर अपने पारी को खत्म करते हुए। नॉन स्ट्राइक एंड पे है चंद्रकांत, नए बल्लेबाज आ रहे 1 डाउन के रूप में पंकज। 40+। यस, आज के नए साल 2023 की शुरुआत हो रही है। हमारे आदित्य पाटिल जिनका जन्मदिन है,
और ये दुर्ग सेवक है जिन्होंने महाराष्ट्र के हर किले में अपना योगदान दिया है। जिस प्रकार से आप अपनी सेवाएं देती है, ढेर सारे जनताओं की शुभकामनाएं आपके लिए होगी आपने भविष्य में, आपके जीवन काल में। आदित्य पाटिल की बहुत बहुत ढेर शुभकामनाएं होगी हमारी तरफ से, सह्याद्री प्रतिष्ठान की तरफ से। धन्यवाद। और रवि पाटिल तो काफी महके हुए गेंदबाज है, आज तो उनको बधाई तो खुद दे रहे, उनका भी जन्मदिन है। और तोहफे में क्या, केवल 3 रन और 1 विकेट हासिल किया। अभी तक 4 गेंदें हो चुकी है, कोई मौका नहीं दिया। यह है सटीक गेंदबाज जिनकी तारीफ जरूर बनती है। बिल्कुल लो फुल टॉस, फील्डर वहां मौजूद है, गेंद को फील्ड किया तो 1 ही रन बन सकता है और 1 रन पर संतुष्ट होना पड़ेगा। स्कोर 1 रन के साथ आगे बढ़ता हुआ 20 पर 20, लॉस ऑफ 1 विकेट। आउट होने वाले खिलाड़ी महज 16 रनों पर। और अंतिम गेंद होगी। 5 गेंदों में 4 रन दिए हैं अभी तक, 1 विकेट हासिल किया है। ये वापसी है टीम के लिए और वही है, यही से करिश्माई गेंदबाजी कहा जाता है रवि पाटिल की। बिल्कुल लो गेंद फेंकते, कभी गति देते, कभी स्पिन करते, तो मुश्किल हो जाता है बल्लेबाज को। और बल्लेबाज कौन होते हैं? 40+। ये खतरा बन सकता है लेकिन नहीं थ्रो किया, बिल्कुल नजदीकी था। 1 रन ओवर की समाप्ति, बिल्कुल सफल ओवर रहा है, सक्सेसफुल ओवर रवि पाटिल का, जिन्होंने 5 रन देके 1 विकेट हासिल किए। स्कोर जा रहा है 21 पर 21, लॉस ऑफ 1 विकेट। दोनों मैदान पे है, चंद्रकांत और साथी है पंकज। अभी अलीबाग यानी कि कान्होजी आंग्रे को अभी जरूरत है बड़े शॉट की। 12 गेंदों का मुकाबला शेष है और इस 12 गेंदों में लगभग 30-35 रनों की आवश्यकता होगी, ताकि इस मैदान के ऊपर 50 का आंकड़ा इतना सुरक्षित नहीं माना जाता। और यहां ट्रॉफी फाइटर्स के पास बढ़िया बल्लेबाज भी है और इन बल्लेबाजों के सामने आपका लक्ष्य 55-60 अगर हो तो ये इस मैच की बराबरी कर सकते हैं। हवा भी तेज आ गई है, हवा की दिशा में अगर शॉट खेले तो बाहर जाने में आपको मदद मिल सकती है। ड्रिंक के लिए मैदान में रुकावट आ चुकी है, मैदान में ड्रिंक ट्रॉली, और देखना है कि क्या आगे 2 ओवर में इतना सारा स्कोर प्राप्त करने में सफल बनते हैं क्या अलीबाग। दोनों बल्लेबाज मैदान पर है, काफी अच्छे बल्लेबाज है, लेकिन बल्ले से अभी तक बड़ा शॉट नहीं कि जिसके ऊपर 6 रन की छाप हो। सर 2 मिनिट थांबायचं आहे। आता झाली देणगी 5,000 रुपये राकेश यशवंत मोकळ कारावी युवा सैना पेण याचकडून। आता झाली देणगी 5,000 रुपये राकेश यशवंत मोकळ कारावी युवा सैना पेण याचकडून। 1,000 रुपये दिलीप जागरुगे दुर्गसेवक सह्याद्री प्रतिष्ठान पेण। जबकि अगली गेंदबाजी के लिए तीसरा ओवर लेकर आ रहे राजा। 4 ओवर के मुकाबले में हर ओवर हर गेंदबाज को फेंकना होगा। जिस प्रकार से ड्रिंक होने के बाद, वैसे ड्रिंक की आवश्यकता नहीं है, ये 40+ के कसे हुए खिलाड़ी है, 10 ओवर के बाद ही उनको पानी लगता है। अभी के खिलाड़ी नहीं, हर बॉल के लिए पानी मंगवाते हैं, तो समय बच जाएगा। राजा अपने राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। बिल्कुल ये सटीक गेंद है, ताकि इस गेंद के ऊपर सिंगल डबल ही रन बनती है। अगर आप हल्का सा बाउंस, हाफ शॉट या फुल टॉस बॉल दे तो ये गेंद सीधा सीमा पर हो जाएगी। अभी स्ट्राइक मिली है अंकुश को। लंबे समय के बाद यहां चंद्रकांत अपनी पारी को खेल रहे, ओपनिंग में आए थे, लेकिन उनके बल्ले से अभी तक कोई बाउंड्री नहीं है। महेश ने तो अपनी करिश्मा किया था पहले ओवर में, लेकिन दूसरे ओवर की पहली गेंद पे ही उन्होंने अपने विकेट को गंवाया। और देखना कि ये ओवर या ये स्कोर कहां तक जाता है। 22 पर पहुंचा है। तीसरे ओवर की पहली गेंद। राजा जहां गेंदबाज है और जो शॉट या फुल टॉस, यही 40+ के लिए एक माहिर गेंद होंगे बाहर जाने के लिए। ओ, ये एक अच्छी गेंद माननी पड़ेगी, जिसके ऊपर डॉट आई वो अच्छी गेंद ही होती है, लेकिन शॉर्ट बॉल आई थी, थोड़ी सी खराब लाइन पकड़ी थी, लेकिन बल्ला तो उन्होंने खाली तेजी के साथ घुमाया, दिशा नहीं दी, गेंद के ऊपर नहीं आए। डॉट बॉल।
ये थोड़ी बाहर निकलती हुई कीपर ने गेंद को छोड़ा, लेकिन गेंद है फर्स्ट स्लिप पर और वाइड बॉल। हनुमान नाइक अंपायर के रूप में इनका योगदान रहता है। हनुमान नाइक का हर साल एक अच्छे कमेंटेटर है, एक अच्छा अंपायर की देखते हैं और आयोजन में भी एक अच्छा योगदान करते हैं। तो कुछ ऐसे व्यक्ति हैं जिन्होंने क्रिकेट के लिए पूरा अपना जीवन बिताया है। ऐसे खिलाड़ी आज के दिन में देखने को मिलेगा। राजा एक वाइड बॉल के साथ, यस, थर्ड अंपायर्स के लिए जांच करनी है थ्रो बॉल की, तो जाइए थर्ड अंपायर्स। ठीक है, नॉन स्ट्राइक एंड का अंपायर से जांच करेगा। थ्रो बॉल तो गलत है क्रिकेट के लिए, इस्तेमाल नहीं होना चाहिए। देखना है अंपायर्स उसको सही साबित करते हैं क्या नहीं। ओ, इंतजार कर रहे थे बड़ा शॉट का, तो ये ले बड़ा शॉट चंद्रकांत के बल्ले से 6 रनों के लिए। अभी तक बाउंड्री से संतुष्ट थे और ये हनुमान नाइक की आसमानी उंगलियां थोड़ा दबाव। शिवरायांचा पाठीशी तलवारीच्या मुठीशी आम्ही कोलतो जीवाशी कडकोटांच्या सेवेशी उघडी मर्दांनी माघारी हटायचा नाही नूर छातीत भरलेला तुटायचा नाही रूपा पठाण्याचा मराठी पाण्याचा लेहून ठेचा। बिल्कुल मर्द मराठा इनकी धुन पूरे दुनिया में है। जिन्होंने अपना जो इतिहास बनाया है, ये एक करिश्मा इतिहास दिया है हिंदवी स्वराज्य का। आज घर घर में दुनिया के कोने कोने में महाराज की गर्जना होती हुई हम सुन रहे हैं। यही सम्मान है, यही इतिहास है। ओ, काफी लंबा बल्ला यूज कर रहे हैं और राजा ने भी जांच लिया कि थोड़ा सा बल्लेबाज को आगे आने में मजबूर करे तो एक अच्छा होगा, संकेत दिया था उन्होंने। और यही पारी चंद्रकांत के बल्ले से जरूर छक्का आया था। 2 बॉल डॉट गए और इस छक्के के साथ स्कोर था अभी 30 पर 31 पर, जैसे एक वाइड बॉल भी था, एक्स्ट्रा रन भी आई थी। थर्टी 31 पर स्कोर है और ये पूरा लाइव टेलीकास्ट है, पूरे दुनिया में जा रहे। वडाव का ये छत्रपति संभाजी महाराज स्टेडियम से सह्याद्री चषक 2022 समीर म्हात्रे आयोजित, और ये लगातार 3 बॉल डॉट और ये ओवर की समाप्ति, बढ़िया वापसी की और स्कोर 31 पर है। अंतिम ओवर शेष होगा जिसके ऊपर केवल 1 विकेट का पतन हो चुका है। दोनों बल्लेबाज मैदान पे, अंकुश और चंद्रकांत। चंद्रकांत एक छक्के के साथ अभी तक अपना योगदान दे रहे हैं। ओपनिंग में आए थे महेश के साथ। अभी देखना है कि 6 गेंदों में क्या कुछ 20 का आंकड़ा इस ओवर में इकट्ठा करते क्या नहीं, और शायद यही आवश्यकता होगी कि इस ओवर में 20 से ज्यादा रन आ जाए। इसके लिए 3 छक्कों की आवश्यकता होगी, लेकिन बल्लेबाज मैदान पर और गेंदबाज भी कोई कम नहीं होगा, वो भी अपने अनुभव से गुल जरूर खिलाएगा। और देखना है कि इस प्रकार से ज्यादा सोचो मत, ट्रॉफी फाइटर्स, गेंदबाज के हाथ में बॉल दे दो और उसको छोड़ दो लाइन पर, वो काम करेगा अपना। बड़े बड़े यहां गेंदबाज है, एक बबन भी अच्छा गेंदबाज है। मैं अगर वहां कैप्टन होता तो बबन के हाथ में गेंदबाजी के लिए ये गेंद दी, तो शायद सोचा है कप्तान ने, मुझसे पहले सोचा उन्होंने कि बबन की तरफ जाए, ताकि एक अच्छी लाइन है उनके पास, सटीक तेजी है, और जैसे बल्लेबाज अपना पोजीशन बनाए थे उनके खिलाफ गेंदबाजी करते हैं। तो यही होना चाहिए कि जब अक्रॉस द लाइन आप खिलाओगे बल्लेबाज को तो मुश्किल में आ जाते बल्लेबाज। ये एडवांटेज बॉलर के पास रहेगा। बबन का इन्होंने चुनाव नहीं किया है, गेंदबाज के रूप में आ रहे हैं। नहीं, सुशील ये भी एक अच्छे गेंदबाज है, स्पिनर है, लेकिन बढ़िया गेंदबाज है। अच्छे अच्छे खिलाड़ियों को उन्होंने चकमा दिया है, लेकिन यहां इनके सामने है चंद्रकांत और अंकुश। स्ट्राइक में है लेफ्ट हैंड बल्लेबाज चंद्रकांत। विचार विमर्श के बाद सुशील के हाथ में गेंद सौंपा है। वैसे गेंदबाजी के लिए कोई कमी नहीं है, बहुत सारे गेंदबाज हैं उनके टीम में, लेकिन सही समय पर इस्तेमाल करना वही कैप्टनसी कहा जाता है।
तो देखना है कि सुशील के हाथ में गेंद है, स्कोर है 31 पर 31 रन और यह आखिरी ओवर होगा यहां पहले पारी का। सुशील ओवर द विकेट। ओ ये बिल्कुल शॉर्ट गेंद फेंकी है और गेंद जा रही है पहले ही बड़ा शॉट हवा की दिशा में और 6 रनों के लिए। और ये पहली गेंद शॉर्ट पिच गेंद थी। जब कोई भी नया गेंदबाज आ जाता है तो वही उनका प्रॉब्लम होता है कि पहला गेंद एक तो शॉर्ट या फुल टॉस जाए, जब तक उनको लाइन नहीं मिलती तब तक थोड़ा सा मुश्किल में आ जाता है यह गेंदबाज। तो गेंदबाजी का काम तो चल रहा है लेकिन बखूबी काम निभाया है अपने टीम के लिए चंद्रकांत ने। 2 षटकार आए उनके बल्ले से और आवश्यकता है रनों की। 37 पर स्कोर जा रहा है। फिर एक बार इंतजार होगा सुशील का। ये फुल टॉस गेंद थी, फील्डर वहां मौजूद है और गेंद को नहीं फील्ड कर पाए। अब क्या करे फील्डर गेंदबाज, अपना बैलेंस छोड़ दिया फील्डर ने और इस प्रकार से 4 रन 2 गेंदों में 10 रन। ये भारी उपलब्धि है। कभी कभी एक ओवर में 10 रन नहीं आते और 2 गेंदों में 10 रन, ये मनोबल बढ़ा रहे अलीबाग का। तीसरी गेंद ओ लेग स्टंप के पास से निकल गई लेकिन ये वाइड बॉल नहीं रोक सकते। सुशील के पास तो टर्न जरूर है लेकिन अभी कोई प्रभाव नहीं है। जब तक आपने ओवर में विकेट या रनों की रफ्तार कम नहीं करते तब तक गेंदबाज की तारीफ नहीं होती। 2 बॉल हो चुके, 11 रन आ चुके हैं अभी तक। ये सटीक लेकिन फील्डर कोई नहीं है वहां। 1 रन बनाए हैं, दूसरी रन मुश्किल भरा हो सकता है लेकिन गलत एंड पे थ्रो किया। शायद नॉन स्ट्राइक एंड पे उम्मीदें थी और विकेट से ज्यादा डॉट बॉल को महत्वपूर्ण है। एक ही विकेट अलीबाग का गवाह है और इस 2 रन की मदद से स्कोर जा रहा है 39 पर 44 44 पर 3 गेंदें शेष होगी और मुझे लगता है कि लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए यह अच्छी दावेदारी है और दिशा भी, हवा की दिशा भी आधा काम तो हवा ही कर लेगा, केवल गेंद को हवा में उछालना है बल्लेबाज को। ये देखिए ये सटीक टाइमिंग, ये महंगा और साबित हो रहा है। अभी तक 50 का आंकड़ा छू लिया है, 50 बना ली है अपने पारी की। जबकि गेंदें शेष होगी, कुछ अंतिम गेंदें शेष होगी। 2 गेंदें शेष होगी अभी इस ओवर की। सुशील काफी महंगे गेंदबाज साबित रहे हैं जिसमें 2 छक्के और 1 बाउंड्री के साथ ढेर सारा स्कोर। और मैंने पहले भी उम्मीद की थी कि शायद इस ओवर में 20 से ज्यादा रन आ जाए तो एक अच्छा कंफर्टेबल स्कोर हो सकता है और इस स्कोर की दिशा में बढ़ गया अलीबाग। जहां पहले 2 ओवर में कम स्कोर आया था उसकी भरपाई तो कर ली है अभी और 2 गेंदों में देखना है, शायद उम्मीद है 2 षटकार भी आने की। हो ये देखिए ताकि दबाव दिखाई दे रहा है गेंदबाज के ऊपर। गेंदबाज सोच रहा है कि मेरा कैसे ओवर पूरा हो जाए। 6 रनों की मदद से 56 पर जा रहा है और इस ओवर में अभी तक 5 गेंदों में देखा जाए 25 रन्स बन पाए हैं 25 और मुझे लग रहा है कि यह आंकड़ा 31 तक न जाए। शंका तो निर्माण हो रही है और उम्मीदें है। चंद्रकांत ने भारी पारी खेली है। शुरू में लग रहा था कि चंद्रकांत कुछ अपने बल्ले का करिश्मा नहीं दिखा रहे लेकिन पिछले 2 ओवर में उन्होंने जो बल्ला यूज किया है वो ट्रॉफी फाइटर्स के सामने कहर बरपा गया है और यह अंतिम गेंद होगी। ओ बिल्कुल, लेकिन गैप में 2 रन अवश्य मिल सकता है। फील्डर वहां मौजूद है, दूसरी रन के लिए भाग रहे हैं लेकिन देखना कि अंतिम गेंद पे दूसरा रन पूरा करते हैं क्या नहीं। और 2 रन पूरे, 27 रन आ चुके हैं और टोटल स्कोर जा रहा है 58 पे। 59 रनों का लक्ष्य जीतने के लिए 58 रन बनाए हैं अलीबाग ने, उम्मीद से ज्यादा रन बनाए और मैंने कहा था कि इस मैदान के ऊपर 50 के आगे स्कोर होना चाहिए था और इस मंजिल तक पार की है अलीबाग ने अपनी नैया
58 रन बना के 59 रनों का लक्ष्य दिया है अभी ट्रॉफी फाइटर्स के पास। अब देखना है कि गेंदबाज के ऊपर जिम्मेदारी पूरी दी है अभी अलीबाग के बल्लेबाजों ने। उनका तो काम उन्होंने पूरी तरह से निभाया है, बल्ले का अच्छा प्रयोग करके एक सम्मानजनक स्कोर तक पहुंचा दिया है अपने टीम को। जीतने के लिए अभी फील्डर्स और गेंदबाज को अपना अनुभव काम में लाना पड़ेगा। तब तक मैं संजय डंगर सह्याद्री चषक 2022 से इजाजत ले रहा हूं। धन्यवाद। आता टॉस घ्यायची का नंतर घेऊया? टॉस आता घ्यायची का नंतर घेऊया? तर यानंतरचा होणारा सामना हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी वर्सेस पेन पूर्व विभाग। दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो टॉस साठी यायचंय। हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी आणि पेन पूर्व विभाग दोन्ही टीमचे कॅप्टन चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय। याच दरम्यान ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची ही संस्कृती राखण्याचं काम केलं जातं ते दुर्गसेवक सन्माननीय संदीपजी पाटील साहेब आणि सन्माननीय शैलेशजी पाटील साहेब यांची शुभ उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभलेले। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील आम्ही सह्याद्री चषक 2022-23 मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि तमाम मान्यवरांचं व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत आणि विनंती करतो दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी यायचंय। चला दोन्ही कॅप्टन्स कोळवाडी टीम आणि पेन पूर्व विभाग दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय। हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी टीम कॅप्टन। पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 5, तिसऱ्या षटकात 10, चौथ्या षटकात 27। कोणाच्या शुभ हस्ते घेताय? काही कोणी येतं बघू द्या. समीर दादा कोणाच्या हस्ते घेताय? 59 टार्गेट आहे, 58 धावा झाल्या। विनोद सरनेम काय? राकेश पेण तालुका युवा सेना अध्यक्ष सन्माननीय राकेशजी मोकल साहेब या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत। आपल्याकडे दोन्ही संघ या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या समोर उपस्थित आहेत। हिमांशू एंटरप्राइजेस आमचे आदरणीय रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप प्राप्त झालं रवींद्रजी भोईर साहेब यांचा संघ पुरस्कृत केलेला आहे। हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना पेण पूर्व विभाग दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत। मान्यवरांचे शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस घेणार आहोत। टेलीज कॉल यस तर नाणेफेक जिंकले पेण पूर्व विभाग या टीमने। नाणेफेक घेतल्यानंतर सर आपला पूर्ण पहिला निर्णय काय असेल? फिल्डिंगचा निर्णय असेल। फिल्डिंग करत असताना इकडे आपण जर पाहिलं हिमांशू एंटरप्राइजेस टीम पनवेल विभागातून इकडे
पदार्पण केलेलं आहे. किती धावांपर्यंत तुम्ही रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? शेवटीला क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही आपण बोलू शकत नाही, कारण जे आहे ते लाईव्ह जो मैदानावरती जो क्रिकेट होईल त्यामुळे नक्कीच हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी हा एक नामांकित संघ आहे पनवेल तालुक्यातला. बऱ्याचशा रणजी टुर्नामेंट्समध्ये पण सुद्धा आपण बघतोय, परंतु ज्या पद्धतीने क्रिकेटचा अनुभवाच्या जोरावरती मात्र या मॅचमध्ये मात्र हिमांशू एंटरप्राइजेसला कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न हा नक्कीच असणार आहे. चला तर हिमांशू एंटरप्राइजेस या आमचे आदरणीय रवींद्र भोईर साहेब, ज्यांनी खऱ्या अर्थानं रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनला एक वेगळं स्वरूप दिलं आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे 2 आम्ही सदस्य देखील या ठिकाणी आहोत. त्यांची ही टीम आहे. आणि किती धावा तुम्ही काढण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आता क्रिकेट आहे, त्याच्यामध्ये असं सांगू शकत नाही आपण किती, परंतु जास्तीत जास्त जी धावसंख्या ज्याच्यामुळे विजय होऊ शकतो, कारण यांचा संघ आम्हाला माहिती नाही, त्याच्यामुळे कशी गोलंदाजी आहे काय आहे, त्याच्यामुळे काय भाकीत करणं चुकीचं आहे. फक्त त्यांना मी शुभेच्छा देतो, एक चांगला खेळ करूया आणि सर्वांना एक आनंद देऊया. यस, खूप चांगली गोष्ट त्यांनी सांगितली की 40+ क्रिकेटच्या माध्यमातून एक वेगळा आनंद निर्माण करून देण्याचा प्रयत्न असेल दोन्ही टीमला. तिथे आपल्याला इशारा येतोय पंचांचा. मॅचला आपण सुरुवात करणार, तर दोन्ही टीमला या ठिकाणी शुभेच्छा देतोय, मनापासून शुभेच्छा. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळू दे. बेस्ट ऑफ लक. हॅलो, सह्याद्री चषक 2022 मध्ये वाशिबा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष नितीन वर्तक साहेबांचे इथं आगमन होत आहे. आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. वाशिबा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष नितीन वर्तक साहेबांचं सह्याद्री चषक 2022 मध्ये आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. नितीन वर्तक साहेब, आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. तर धन्यवाद. चला मॅचकडे वळूया. षटकातील पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पद्धतीने फेकलेला चेंडू, परंतु अंपायर हनुमानजी नाईक यांच्याकडनं तो पहिला चेंडू एक अवांतर स्वरूपाचा घोषित करण्यात आला आणि एका धावेनं सुरुवात झाली. मी जितेंद्र पाटील आपणा सर्वांचं इथं सह्याद्री चषक 2022च्या निमित्तानं सगळ्यांचं स्वागत करतो. आपणाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि हा शुभेच्छा देत असताना समालोचन कक्षाला सलामी देणारा हा बबन म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार, 59 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं असताना सिद्धवेट ट्रॉफी फायटर संघाकडनं अतिशय चांगली सुरुवात. पहिल्याच खरं म्हणायला गेलं तर पहिलंच लिगल डिलिव्हरी होती आणि त्याच चेंडूवर सुंदर खणखणीत चौकार बबन म्हात्रे यांच्या बॅटमधून आपण पाहिला. त्यांच्या समवेत आहे ते नॉन स्ट्रायकिंग एंडला अर्थातच राजेश पाटील हे सुद्धा एक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजी करतायत. त्यांना आपण पाहिलं असेल यापूर्वी याच मैदानावर. तर एक चांगली सलामीची जोडी सिद्धवेत ट्रॉफी फायटर या संघाकडनं 59 धावांचं लक्ष समोर असताना मैदानात उतरले. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा फेकलेला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपच्या दिशेनं फेकला गेला. चेंडू बॅटला कोणत्या प्रकारचा स्पर्श झाला नाही, कट करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडूची निर्धाव पद्धतीनं सांगता होतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर हा गोलंदाज सचिन. यावेळेस मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा जसा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीनं फेकला त्याच क्षणीच ठरवलं की पुल करून हा जो फटका होता तो मात्र सक्सेसफुल केला. आणि या फटक्यावर मला इथं आठवण होते ते अँड्रू कॅडिकला जेव्हा अशा पद्धतीचा चेंडू फेकला गेला होता 2003 मध्ये, त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता मात्र सचिन तेंडुलकर याने तो भिरकावून दिला होता स्क्वेअर लेग रिझनमध्ये. त्या षटकाराची आठवण या बबनदादाच्या फटक्याने आणून दिली. अतिशय सुंदर फटका खेळला गेला बबन म्हात्रे यांच्याकडनं. पुढच्या चेंडूवर कशा पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा असेल यांचा. यावेळेस मात्र कमी उंचीवरचा चेंडू हलक्या हाताने ढकलून दिलाय कव्हर क्षेत्रामध्ये आणि केवळ एका धाव्याने धावफलक हालता करतोय. धावसंख्या झाली ती 12. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण 59 धावांचं समोर लक्ष म्हणजे प्रति षटक 15 धावा आपल्याला जमवाव्या लागतील हे मात्र लक्षात ठेवून त्या पद्धतीनं कोणत्याही प्रकारचा धोका नसेल अशा प्रकारची जिम्मेदारी भरी बॅटिंग करताना दिसतंय ते बबन म्हात्रे. सचिन यांचा पुन्हा एकदा यावेळेसचा चेंडू मात्र ब्लॉक होलमध्ये फेकलेला राजेश यांनी तो अतिशय सुंदररित्या तटवून चेंडूला पाठवून दिलाय. ते क्षेत्ररक्षक जो मिड विकेटमध्ये तैनात केलाय ती त्यांच्या हातात आणि केवळ सिंगल धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या झाली आहे ती 13. अतिशय सुंदर फटकेबाजी या दोन्ही फलंदाजांकडनं पाहायला मिळते आणि खोलवर फलंदाजी या सिद्धवेट ट्रॉफी फायटरच्या संघामध्ये आपणास पाहायला नक्कीच मिळेल. परंतु
हेच दोन फलंदाज सलामीची जी जोडी मैदानात आहे ती मात्र अतिशय उत्तम कामगिरी बजावताना या मैदानावर. सचिन यांचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र निश्चितच आउटसाइड ऑफ स्टंप पद्धतीनं फेकलेला. अंपायरच्या हात मात्र नक्कीच लागली होती का, माफ करा, यावेळेस मला वाटतं षटक संपल्याचा इशारा येतोय तो हनुमानजी नाईक यांच्याकडनं. आणि पहिला षटका अखेर धावसंख्या आहे ती 13. म्हणजे प्रति षटक जेव्हा 15 धावांचं आव्हान असताना आतापर्यंत 13 धावा जमा केल्यात. थँक्यू सो मच. आणि याच दरम्यान सह्याद्री चषक या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी समाजसेवक सन्माननीय DK कांबळे साहेब यांचं शुभागमन आमच्या मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं सह्याद्री चषकाच्या निमित्तानं या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आमचे नितीनजी वर्तक साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. वाशुबाग क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. थँक्यू. तर सर खरंच आज सह्याद्री चषक 2022-23 ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं अफलातून आयोजन या सर्व प्रेक्षकांना आणि क्रीडा रसिकांना मात्र पाहायस मिळतं. आणि त्याचे सर्व आमचे लाडके व्यक्तिमत्व समीरदादा म्हात्रे यांच्या रूपानं आज सर्व खेळाडूंना एक नामी संधी निर्माण करून दिली. आणि खरोखर या वाशी विभागातील खेळाडूंना मी म्हणेन तर एक उत्तम व्यासपीठ निर्माण करून दिलंय. कारण मोठमोठ्या स्पर्धांना जिथं आपण खेळता येत नाही अशा स्पर्धा आपल्याच विभागामध्ये ठेवून एक आपल्याच खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आणि एक चांगली संधी निर्माण वारंवार करून देत असताना समीर दादा म्हात्रे यांचं खूप मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करेन. कारण अशा प्रकारची स्पर्धा आपल्या खेळाडूंना आणि तरुणांना प्रोत्साहित करण्याचं काम आपल्याद्वारे होतोय. आणि त्यासाठीची सह्याद्री चषक 2022ची स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. तर चला जाऊयात. षटक क्रमांक दुसरा फेकण्यासाठी गोलंदाज वापरला जातोय. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. दिव एंड कडनं कदाचित दुसरा गोलंदाज वापरला जातोय. 59 धावांचं लक्ष. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेनं फेकलेला. अर्थातच अंपायरचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपाने एक धावेची भर पडेल. ती धावफलकावर धावा जोडल्या गेल्या त्या 14. पहिला चेंडू एक दिशा भरकटलेला चेंडू. कधी कधी गोलंदाजांना नेहमी पहिल्या चेंडूवर नियंत्रण ठेवणं थोडंसं कठीण होऊन बसतं. अशा प्रकारचा चेंडू या गोलंदाजाकडनं फेकला गेलेला आपण पाहिला. तदनंतर ह्या चेंडूवर मात्र ओव्हरपिच पद्धतीने फेकलेला चेंडू. राजेश यांना तो तटवायचा होता. अगदी मिड विकेटचा जो क्षेत्ररक्षक तैनात केला त्याच्या डोक्यावरून, परंतु चेंडू आणि बॅटचा कुठेही स्पर्श नाही. चेंडू जातोय निर्धाव पद्धतीनं सांगता होतोय. अशा प्रकारे एक चांगलं कमबॅक केलं असं म्हणता येईल. कारण पहिला एक स्क्वेअर पद्धतीनं केलेली गोलंदाजी होती. तदनंतर हा चांगला कमबॅक. यावेळेस मात्र तशाच पद्धतीचा प्रयत्न जरूर करतोय, परंतु चेंडू कुठे बॅटला स्पर्श होत नाही, कॉन्टॅक्ट होत नाही चेंडूचा. आणि तशा पद्धतीने पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी गेली. आणि प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र जो फलंदाजावरचा दबाव आहे तो मात्र वाढवण्यात कुठेतरी यश इथं येतोय त्या गोलंदाजाला. याच दरम्यान दोन फलंदाजांचं डिस्कशन चालू होतं की कशा पद्धतीनं इथून पुढची रणनीती असली पाहिजे. पुढचा चेंडू खेळण्यासाठी यावेळेस मात्र राजेश कोणत्या पद्धतीचा फटका खेळेल. चेंज ऑफ पेस केलं होतं यावेळेस गोलंदाज. अतिशय चतुरभाई गोलंदाजी आपण ज्याला म्हणतो, डोक्याने केलेली गोलंदाजी, पण मात्र दिशा ठेवण्यात कुठेतरी नियंत्रण भरकटलं. यावेळेस सुद्धा अंपायर हनुमानजी नाईक यांच्याकडनं इशारा येतोय. पुन्हा एकदा अवांतर रूपाने ती धाव दिली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 16. 16 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विदाउट लॉस. व्यासपीठावर आता उपस्थित लाभलेले आहेत सन्माननीय तैलेश पाटील साहेब, उपसभापती पेन पंचायत समिती पेन, यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि सन्मानपूर्वक त्यांना व्यासपीठावर बसण्याची विनंती करतो. यावेळेस मात्र ब्लॉक होल मध्ये फेकलेला चेंडू खोदून काढलाय. अलंग द कार्पेट खेळलाय. चेंडू जातोय वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान. क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलला. तोपर्यंत केवळ एका धावाने धावफलक हालता राहतोय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो राजेश.
यावेळेस मात्र स्टेप आउट करून मारण्याचा जरूर प्रयत्न केला. चेंडू येतोय सरळ इनरेज मलोटे लागून चेंडू येतोय आमच्या समालोचन कक्षाकडे, परंतु तोपर्यंत चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि केवळ दुहेरी धावसंख्येने धाव फलकावर धावा जमा होतात त्या 19. पुन्हा एकदा एक चांगली गोलंदाजी पाहावयास मिळाली होती. यावेळेस खरं तर इनर एज लागून चेंडू पोहोचला होता फाईन लेग रिजन मध्ये, परंतु तोपर्यंत 2 धावा जमा करण्याचा अवधी दोन्ही फलंदाजांकडे शिल्लक. यावेळेस मात्र लेग साईडला दिशेला चेंडू फेकला. चेंडू जसा लेग साईडच्या दिशेत फेकला गेला, राजेशने तो मात्र आपला पट्ट्यात आणला आणि चेंडू धाडलाय सीमा रेषा बाहेर षटकारासाठी. तर हा षटकार खूप येणं गरजेचा होता. जर सिद्धवेद 11 ट्रॉफी फायटरच्या दृष्टीनं विचार करायचा झाल्यास ह्या षटकाराची खूप नितांत गरज होती आणि तो षटकार मारलाय राजेशने. आणि राजेशने एक आपलं पुन्हा एकदा चुणूक दाखवून दिले की पुढच्या चेंडू कशा प्रकारे मारकले. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये फेकलेला चेंडू स्लॉट मध्ये पडला आणि चेंडूला भिरकावून द्यायला आउट ऑफ द पार्क. षटकारासाठी बॅक टू बॅक आलेला राजेशच्या फलंदाजीमधून हा दुसरा खणखणीत षटकार. उघडी मर्दांनी माघारी हटायचा नाही, नूर छातीत भरलेला तुटायचा नाही, रूपा पठाण्याचा मराठी पाण्याचा लेहून टेचात बोल 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 बोल. तर खरंच एका या 2 सुंदर षटकारानंतर धावसंख्या झाली ती सिद्धवत 11 ट्रॉफी फायटर संघाची 31, म्हणजे प्रतिषटक 15च्या धावगतीनं पळण्याचं जे त्यांचं टार्गेट आहे ते मात्र कुठंतरी मेंटेन करताना हे दोन्ही फलंदाज कोणतीही विकेट गमावले नाही आतापर्यंत आणि मात्र एक चांगले फटके खेळताना इथे दिसते. आत्ता तरी पारडं जड दिसतं ते सिद्धपेठ ट्रॉफी 11 ट्रॉफी फायटर संघाकडं, कारण आतापर्यंत कोणतीही विकेट न गमावता 2 षटकानंतर धावा जमवल्या होत्या 31. अजूनही 12 चेंडूंमध्ये धावा जमवायच्या आहेत त्या 28, म्हणजे 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. तर येत्या एका षटकासाठी पुढील समालोचनासाठी मी आमंत्रित करीन माझे सहकारी विनोद म्हात्रे सरांकडं की येणाऱ्या एका षटकाचं विवरण आपण आपल्या वाणीतून करायचं. ओव्हर टू विनोद म्हात्रे सर. थँक्यू. धन्यवाद सर. सह्याद्री चषक 2022-23 मध्ये मी सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातोय मैदानात छत्रपती संभाजी महाराज मैदान. एक भलं मोठं मैदान असं आमच्या वाशी विभाग क्रिकेट संघटनेला लाभलेलं आहे आणि त्याच मैदानावर 2022-23चा एक मोठा सह्याद्री चषकचा जल्लोष, सह्याद्री चषक 2022-23 हा चालू आहे. सामना रंगतोय अलिबाग आणि ट्रॉफी फायटर पंचक्रोशीमध्ये एक मोठी लढत पाहायला मिळते. जर विचार केला सामन्याचा तर दोन्ही संघांच्या बाबतीत सामना झुकले तर समसमान पातळीवर सामना आहे. कोणाचं काय होईल, कुठे विजयश्री आपली माल घालेल सांगू शकत नाही. तत्पर मी सन्माननीय गणेश म्हात्रेंना विनंती करतोय की मान्यवरांचा सत्कार करायचा आहे. आपण व्यासपीठावर उपस्थित पेन पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय तैलेश पाटील साहेब इथं उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना आम्ही सन्मानित करतोय. मी नितीन वर्तक साहेबांना विनंती करतोय, संविधानाचे खास मित्र नितीन वर्तक साहेब आणि या वाशिबा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष नितीन वर्तक साहेबांच्या शुभ हस्ते तैलेश साहेबांचा सन्मान होतोय. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या सह्याद्री चषक 2022ची आठवण म्हणून महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना आम्ही सन्मानित करीत आहोत. तसेच मंचावर उपस्थित सर्वांचे परिचित समाजसेवक डी के कांबळे हे सुद्धा या मंचावर उपस्थित आहेत. मी ज्ञानेश्वर म्हात्रेंना विनंती करतोय
की आपल्या शुभ हस्ते DK म्हात्रे समाजसेवक पेन तालुक्यातील समाजसेवक DK कांबळे साहेबांना सन्मानित करतोय. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सह्याद्री चषक 2022 या स्पर्धेची आठवण म्हणून महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत. आपण इथं आला साहेब आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल दत्तगुरु क्रीडा मंडळ वडाव शतशः ऋणी आहे. धन्यवाद. ओ टू विनोद म्हात्रे. मान्यवरांचा सत्कार झालेला आहे आणि बबनच्या बॅटून एक जोरदार प्रहार सर्व क्रीडा रसिकांना पाहायला मिळते. गुत्तुंग असा षटकार मारतोय बबन पाटील आणि 9 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असेल ती म्हणजे ट्रॉफी फायटर पंचकृषीसाठी एक मोठं आव्हान ठेवलं होतं अलिबाग संघानं. पण ट्रॉफी फायटर पंचकृषीचं होम ग्राउंड आहे, अनुभव आहे, याच मैदानावर ते क्रिकेट खेळतात आणि याच मैदानाचा पुरेपूर फायदा घेत होतो. म्हणजे बबन एक मातब्बर खेळाडू वयाच्या 52व्या वर्षी क्रिकेटमध्ये एक मोठा असा जल्लोषपूर्वक क्रिकेट खेळताना पाहतोय. तोच म्हणजे बबन. पुढचा चेंडू असेल गोलंदाज आहे चंद्रकांतचा. चंद्रकांत कशा प्रकारे टाकते बबनसाठी. हो स्टेप आउट करताना उंच असं लोकांच्या दिशेने मारते. बघूया जोरदार षटकार. डन 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 सिक्सर. डीजे ओके डीजे. आणि मॅच आपल्या खिशात टाकण्याच्या पर्यंत घेऊन येतो म्हणजे बबन. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. जर बघितले बॅक टू बॅक 2 षटकार खेचतोय. एक मोठा प्लेअर आहे, मोठं नाव आहे, बरेच वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवते. सुरुवातीला बबनला बघण्यासाठी लोक होते अंडरम क्रिकेटमधला एक बादशाह, रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणून बबनची ओळख होती. पण आता ओरम क्रिकेटमध्ये सुद्धा एक मातब्बर नाव म्हणून त्याचं ओळखलं जातं या पेन तालुक्यात. तोच बबन एक स्फोटक आणि घातक फलंदाजी करताना दिसतोय सर्व क्रीडा रसिकांना. जसं संध्याकाळचं सत्र तसं क्रीडा रसिकांची गर्दी अतिशय जोरदार या मैदानावर होणार आहे. पुढचा चेंडू चंद्रकांतचा बबनसाठी. ओ ऑफ एसटी सोडून जाणारा चेंडू आणि पंच हनुमान नाईक यांच्याकडून स्क्वेअर चेंडू, वाईट चेंडू. एका धावेची भर पडते. संघाच्या खात्यात धाव संख्या होती ती 50, 50, हाफ सेंचुरी. पुढचा चेंडू स्टेप आउट करतोय आणि हा कहीं पे निगाह कहीं पे निशा. आत्मधन आत्महत्या बबनच्या बारीचा अंत होते. अतिशय सुंदर अशी खेळी करून बबन रिटर्नतोय. गोलंदाजासाठी डीजे लावायचा आहे. बबन ज्याने 11 चेंडूमध्ये 30 धावांची घणाघाती फलंदाजी करून परततोय. जवळ आणलंय मॅचला. नक्कीच 7 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल ती म्हणजे ट्रॉफी फायटर पंचक्रोशी आणि मेस्त्री. आणि पुढचा फलंदाज आहे मेस्त्री. या षटकानंतर माझ्या वेळ संपणार आहे, माझा समय संपणार आहे. नक्कीच मोठे फटके मारून बबनने आपल्या सामन्याला जवळपास विजयश्री खेचून आणलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मेस्त्री. एकच चेंडू शिल्लक असावा मला वाटते षटकातील. 7 चेंडू आणि 9 धावा. जवळ जवळ जर विचार केला तर ह्या चेंडूवर एक मोठा फटका जर मारला तर पूर्णपणे विजयश्री आपल्या गळ्यात घेऊनच जाणार ट्रॉफी फायटर पंचकृषी. अंदाज केला होता मी की 40+ संघ आहे, वाशी विभागातला संघ आहे सर, नक्कीच फायनलपर्यंत पोहोचणार. हो प्रहार करण्याचा प्रयत्न होता पण कट घेतलं, एज घेतलं आणि लेग स्वीपला गेलं आणि एकाच धाव्यात समाधान मानायला लागलं ते म्हणजे मेस्त्रीला. धावसंख्या 1 ने वाढते. 51. माझी वेळ संपते, मी ब्रेक घेतोय. पण तत्पुरते एक आव्हान करेन सर्वांना. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या तर्फे दुर्गसेवक मोहीम नाव नोंदणी मोहीम चालू आहे. ज्यांना कोणाला सह्याद्री प्रतिष्ठानचा दुर्गसेवक म्हणून महाराजांच्या शिवकार्यात कार्य करायचं असेल त्यांनी दुर्गसेवक नोंदणीसाठी साईराज कदम यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. माझी वेळ संपते. मी समालोचकासाठी आमंत्रित करतोय सन्माननीय जितेंद्र सर यांना. हॅलो. मंचावर उपस्थित वाशिबा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष समीर म्हात्रेंचे खास मित्र नितीन वर्तक साहेब या स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत. मी समीर दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे आहे. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सह्याद्री चषक 2022 या स्पर्धेची आठवण म्हणून महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना आम्ही सन्मानित करीत आहोत. सन्मान करतील या स्पर्धेचे सर्व समीर दादा म्हात्रे.
सन्मान होतोय. वाशिबा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष, रायगड जिल्हा शिक्षक पतपेढीचे सचिव सन्माननीय नितीन वर्तक साहेबांचा सन्मान होतोय. समीर दादांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय, कारण ते खास मित्र आहेत आणि मित्राच्या हस्ते मित्राचा सन्मान होतोय. धन्यवाद. हॅलो, तर जाऊया. शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल आणि समीकरण येऊन राहिले ते 6 चेंडू आणि 8 धावा. म्हणजे मॅच पाहायला गेलं तर हॅलो, गोलंदाजाचं नाव आहे अर्थातच जितू गोलंदाजी करेल. आणि मी सुद्धा इथं समालोचन जितेंद्र पाटीलच करतोय. अर्थातच दिवेंकडनं गोलंदाजीचा भार स्वीकारेल. 6 चेंडू 8 धावा. मॅच मात्र आता दोलायमान स्थितीत आहे. एक मोठा फटका मॅच ट्रॉफी फायटरकडे जाऊ शकतो, एक विकेट मॅच अलिबागकडे येऊ शकतो. अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये इथं परिस्थिती निर्माण झाली. परंतु पहिल्या चेंडूवर एक चिक्की सिंगल घेतले, कोणत्याही मोठ्या प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही, कारण माहिती आहे राजेश इथं फॉर्मात आहे आणि त्याला क्रीजवर आणण्याचं काम मात्र केलंय ते जो आता फलंदाज होता मिस्त्री यांनी केलेलं आहे. आता समीकरण येऊन राहिलंय. चेंडू शिल्लक राहिलेत 5 आणि धावा हव्यात विजयासाठी 7. म्हणजे एक मोठा फटक्याची अपेक्षा करत असेल राजेशकडनं. यावेळेस मात्र स्लोअर पद्धतीनं फेकलेला चेंडू पुन्हा जातोय सरळ वाईडिश लॉंगॉनचा जो क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि पुन्हा आता इक्वेशन चेंज होतोय. 4 चेंडू आणि धावा राहिल्यात त्या 6. म्हणजे सर इथं पाहायला गेलं तर मॅच जरी सिद्धवीट ट्रॉफी फायटर पक्षाकडे जरी पारडा वरचढ दिसत असलं तरी एक विकेट मात्र कमबॅक करू शकते अलिबागच्या टीमसाठी. नक्कीच, कारण बॉल टू रन्स जवळजवळ इक्वेशन आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्याच्यामध्ये खास करून कौतुक करावं लागेल राजेश यांच्या बॅटिंगचं, कारण षटकार जरूर मारलेत परंतु मॅच जेव्हा डोलायमान अवस्थेमध्ये आले इथे मात्र सिंगलवर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा मेस्त्री यांनी एक सिंगल घेतले आणि मॅच मला वाटतं शेवटच्या चेंडू पर्यंत जाते की का अशी परिस्थिती इथं मॅच या श्री छत्रपती संभाजी महाराज कोटला मैदानामध्ये निर्माण झाली आहे. आता चेंडू शिल्लक राहिल्या 3 आणि धावा विजयासाठी आवश्यक आहेत त्या 5. म्हणजे एक डॉट डिलिव्हरी मला वाटतं मॅचची जी स्थिती आहे कलाटणी देऊ शकतो. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे अलिबागच्या दृष्टीनं. या चेंडूवर मला वाटतं स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. केवळ सिंगलनी धाव घेत आहेत आणि या सिंगलनी धावपाला खालता राहतोय. धावा जमा झाल्या त्या बोर्डावर 55 आणि धावा आता आवश्यकता असेल ती चेंडू शिल्लक राहिले 2 चेंडू आणि धावा जमवायच्या आहेत त्या 4. म्हणजे मॅच आता मला वाटतं थोडासा जर दबाव बघायला गेला तर सर फलंदाजांवर पण निश्चित आहे, कारण जिथं षटकाला सुरुवात होण्यापूर्वी केवळ धावा हवा होत्या. 8 धावांची आवश्यकता होती. आता चेंडू शिल्लक राहिले 2 आणि धावा हव्यात 4. म्हणजे खरं म्हणायला गेलं तर गोलंदाजाचं वर्चस्व आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळालं. आता मॅच मध्ये रंगत नक्कीच आहे, कारण 2 चेंडू शिल्लक आणि धावा हव्यात ते 4. यस, नक्कीच गोलंदाज मात्र कमबॅक करतो या मॅच मध्ये. आता बघा अगदी करूया मोरोच्या स्थितीमध्ये या ठिकाणी सामना आलाय. इथे पहा सॉफ्ट हँडेड फटका. यावेळेला आपण पाहतो डीप मिडविकेटवरून क्षेत्ररक्षक धावत आला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पंच मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहे. दुसरी धाव आणि नाही इथे. मग इथे पहा टेक्निकल टीमचा रिव्ह्यू घेतलेला आहे. टेक्निकल टीमची आमच्या मदत या ठिकाणी घेतली जाईल. ऋषी गायकवाड खरं झालंय. शेवटच्या बॉल पर्यंत सुरुवातीला असं वाटलं नव्हतं की एका षटकामध्ये 7 धावांची गरज असताना
या ठिकाणी सामना 2 ते 3 बॉलमध्ये फेस करेल. कारण राजा आपण पाहिलं होतं, त्यांच्या बॅटमधून आपण आज लांबलचक षटकार पाहिले होते, परंतु त्यानंतर अक्षरशः दहशत गाजवली या गोलंदाजांना. आणि गोलंदाज या ठिकाणी आहेत जितू. खऱ्या अर्थानं मॅच आपल्या दिशेनं अक्षरशः खेचून आणली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण मॅच मला असं वाटलं होतं की ट्रॉफी फायटर पंचक्रोशी ही टीम सहजगत्या या मॅचवर विजयश्री संपादित करेल, परंतु आता मात्र पहा आपली दहशत सरखेल कान्होजी आंग्रे या टीमने 1 बॉल आणि 3 धावांची गरज. 1 बॉल 3 धावा. स्ट्रायकर बॅट्समन आपण पाहतोय, बॅट्समन मिस्त्री आणि गोलंदाज जितू. गोलंदाजी मार्कवर. शेवटचा बॉल करूया मोरोच्या स्थितीमध्ये डू अँड डाय 50-50 दोन्ही टीमकडे वळलेला हा सामना, डोलायमान अवस्थेमध्ये आलेला सामना. प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन या ठिकाणी तेज होत असताना आपण पाहतोय. श्वास रोखून धरायला लावणारा सामना. 1 बॉल 3 धावा. इथे मात्र फटका मिस झालाय आणि शेवटच्या क्षणाला शेवटच्या बॉलवर सरखेल कान्होजी आंग्रे टीम अलिबाग वरून आपण का आलोय याचं उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिलंय. या ठिकाणी नक्कीच पराभव पत्करावा लागलाय. वेल प्लेड ट्रॉफी फायटर सिद्धपेठ, ट्रॉफी फायटर पंचक्रोशी आणि कॉंग्रॅच्युलेशन्स सरखेल कान्होजी आंग्रे टीम. सह्याद्री चषक 2022 या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या मान्यवरांनी देणग्या दिल्यात त्यांची नावे खालीलप्रमाणे. 1001 रुपया वसंत शांताराम म्हात्रे वढाव, 1501 रुपया नितीन वसंत वर्तक